शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल। 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवारांची टीका। कुटुंबात सर्वांना जागा, मात्र अजित पवारांना पक्षामध्ये परत घेण्याबाबत सर्वांना विचारूनच निर्णय होणार। माघारी परतणाऱ्यांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का। अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह माजी नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ॲक्शन मोडवर। उद्या पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप आणि संघात बदनाम। साप्ताहिक विवेकमधील लेखावरून संजय राऊतांची टीका। मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंसोबत काय चर्चा झाली राज्यकर्त्यांनी आधी सांगावं, मग काय मार्ग काढता येईल ते बघू। आरक्षणावरून शरद पवार यांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजपची 2 दिवसात भूमिका स्पष्ट होणार। उद्या आणि परवा मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार। 19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषदेतील फुटीर आमदारांवर 19 जुलैला कारवाईची शक्यता। पूजा खेडकरांना पुणे पोलिसांकडून नोटीस। उद्या पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। 12 माओवाद्यांना ठार केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बक्षिसाची घोषणा। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज।